नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा होतो गेल्या आठवड्यात, तेव्हा मराठी भाषिक जगभरातल्या प्रेक्षकांना सांगितलं की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तार होतो आहे. सी जॉर्ज, जे एकमेव ख्रिश्चन मंत्री होते, त्यांचा आम्ही दिल्लीत असताना राजीनामा झाला आणि तो राष्ट्रपतींनी लगोलग स्वीकारला. त्याचबरोबर आम्ही हेही म्हटलं होतं की श्री अमित शाह हे देशाचे 8वे उपपंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये अडवाणी वाजपेयी हा जो एरा आहे तो परत येतो की काय. आणि म्हणून ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान सेशल्सला आहेत, ते परत येण्याची वाट बघितली जाते आहे आणि मोठ्या घडामोडींना सुरुवात होत असताना पुन्हा एकदा 6 अशी कोणती नावं आहेत की जी केंद्रीय मंत्रिमंडळातनं ती वगळली जाऊ शकतात. आणि महाराष्ट्रातनं कोण लोक आहेत की ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं. 2 अतिशय आश्चर्यकारक अशा घडामोडी माझ्याकडे आहेत, त्याही मी तुम्हाला सांगेन. अर्थात त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबा. सो अमित शहा हे देशाचे उपपंतप्रधान होऊ शकतात याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे, त्यामुळे त्या विषयावरती मी बोलणार नाही आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये. पण असे 6 मंत्री कोण आहेत की ज्यांना निच्छू दिला जाऊ शकतो. दोघांची तर विकेट ऑलरेडी पडलेलीच आहे, कारण त्यांचं जे राज्यसभेचं सदस्यत्व होतं ते सदस्यत्व हे आता राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळं नियमाप्रमाणे विधिमंडळ असू दे किंवा देशाची संसद असू दे, दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचा सदस्य नसलेला मंत्री हा 6 महिन्यानंतर त्या पदावरती राहू शकत नाही. आणि ह्यांना संधी मिळालेली नसल्यामुळे हे दोघंजण घरी जाणारच आहेत. पण आता असे कोण 6 जण आहेत की ज्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातनं गच्छंती होऊ शकते. नंबर 1, श्री धर्मेंद्र प्रधान. अर्थात त्याचं क्रेडिट जर द्यायचं झालं तर CGPला द्यावं लागेल, कॉकरोच जनता पार्टीला. आणि अर्थात श्री राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं हा मुद्दा लावून धरला. मधल्या काळामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडं आमचे एक मित्र गेले होते आणि त्यांनी असं म्हटलं की CGP पक्ष ज्या पद्धतीनं हा मुद्दा लावून धरतो नीटचा, तर तुम्ही का लावून धरत नाही. आणि त्यावेळेला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं असं मत होतं की तो मुद्दा आम्हीच लावून धरला आहे, आम्ही CGPचा मुद्दा पुढं का घेऊन जावा. पण माझ्यामध्ये ठीक आहे, पण धर्मेंद्र प्रधान हे संघ आणि विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असलेले 2 वेळचे राज्यसभेचे खासदार आहेत. ओडिशाच्या संबलपूरमधून लोकसभा खासदार आणि गेल्या 12 वर्षापासून मोदी सरकारमधले मंत्री आहेत. जुलै 2021 पासून ते शिक्षण मंत्री आहेत. अतिशय क्लोज कॉन्फिडंट मानले जातात श्री नरेंद्र मोदी यांचे. आणि मी ओडिसाच्या 3ही विधानसभा, लोकसभा, कारण ओडिसा हे असं राज्य आहे की जे देशातलं सर्वाधिक आदिवासी बांधव असलेलं राज्य, पण त्या राज्याची खासियत आहे की तिथे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळेला होतात. त्यामुळे संबलपूरमध्ये पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला त्यावेळेला, आणि नंतर ते निवडून आले त्या दोन्ही वेळेला धर्मेंद्र प्रधान यांच्या मतदारसंघात आम्ही दौरा केला होता. आणि लक्षात आलं होतं की त्यांचं तिथे जनमानसातली उठबस चांगली आहे. त्यांना का काढलं जाऊ शकतं, कारण धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असताना 5 मोठ्या चुका झाल्या आहेत. 2026मध्ये नीट पेपर फुटला, CBSE बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये गडबड झाली, UGCचे इक्विटी मार्गदर्शक तत्त्व, आणि 2024मध्ये UGC नीट पेपर पेपर फुटला. 2020मध्ये झालेली नवीन शिक्षण धोरणात्मक अंमलबजावणीला जो विलंब झाला, त्यामुळे केंद्र सरकारला वारंवार बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. म्हणून नंबर 2, हरदीप सिंग पुरी. हरदीप सिंग पुरीचं नाव हे एप्स्टीन फाईलशी पहिल्यांदा जोडलं गेलं. आणि आमच्या मुलाखतीमध्ये जिथे श्री पृथ्वीराज चव्हाण यांची पहिल्यांदा आम्ही मुलाखत केली आणि देशाला दाखवून दिलं की भारताचा एप्स्टीन फाईलशी जो संदर्भ आहे तो हरदीप सिंग पुरी यांच्या निमित्तानं येतो, कारण त्यावेळेला ते ॲम्बॅसेडर होते. आणि त्यांनी सुरुवातीला म्हणजे त्यांच्या कन्येला ज्या पद्धतीनं पुस्तकं भेट दिली एप्स्टीननी, त्याच्या सह्या होत्या, आणि एप्स्टीनच्या त्या आयलंडवरती हरदीप सिंग पुरी यांनी जाऊन भेट घेतल्याचं दिसत होतं. तेव्हापासून लोकसभेमध्ये एप्स्टीन फाईल, त्या अनुषंगाने श्री राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती केलेल्या टीका हे पाहता हरदीप सिंग पुरी यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. हरदीप सिंग पुरी हे 1974च्या बॅचचे निवृत्त IFS अधिकारी आहेत. 2014मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. ते 2 वेळेला राज्यसभेचे खासदार आहेत. सप्टेंबर 2017 पासून ते केंद्रीय मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचं मंत्रालय आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे हरदीप सिंग पुरी हे एप्स्टीन फाईलमध्ये गुंतलेले असल्यामुळं गेल्या 9 वर्षापासून त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं. रवनीत सिंग बिट्टू, रेल्वे राज्यमंत्री. इंटरेस्टिंग आहे, कारण पंजाबमध्ये आता निवडणुका होणार आहेत आणि पंजाबमध्ये
अकाली आणि भारतीय जनता पार्टी हे दीर्घकाळापासून जसं भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये मित्र होते. मी 2 विधानसभेच्या निवडणुका मागच्या आणि त्याच्या आधीची निवडणूक पंजाबची केली. मागच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि अकाली दल हे दोन्ही सेपरेट वेगवेगळे लढले होते. नंतर शेतकरी कृषी कायद्याच्या अनुषंगाने हे 2 मित्रपक्ष वेगळे झाल्यापासून पंजाबमधलं राजकारण वेगळ्या पातळीवरती आहे. अधूनमधून ते पुन्हा एकत्रित येतील अशी चर्चा सुरू असताना पंजाबमध्ये देशात म्हणजे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, जसं ओडिसा हे देशात सर्वाधिक आदिवासी बांधव असलेलं राज्य आहे, तसं पंजाब हे देशात सर्वाधिक दलित बंधू असलेलं ते राज्य आहे. सर्वाधिक दलित बंधू असलेलं राज्य पंजाब. आणि त्यामुळं तिथे कांशीराम यांच्या पक्षाचा चांगला प्रभाव पण दिसला होता. पण त्या पंजाबमध्ये भाजपला स्वतःचं अस्तित्व आजपर्यंत दाखवता आलं नाही. अशा पंजाबमधून पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअद सिंग यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू काँग्रेसमध्ये असताना 3 वेळा लोकसभेचे खासदार होते. मार्च 2024मध्ये ते भाजपमध्ये आले. नंतर ते राज्यमंत्री झाले आणि 2024मध्ये ते राजस्थानमधून राज्यसभेवरती पोहोचलेत. त्यांना का काढलं जाऊ शकतं? कारण बिट्टू यांनी पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. ते म्हणाले की मी लोकसभा आणि राज्यसभेत 17 वर्षे पूर्ण केली आहेत. मी माझं सामान पॅक केलं आहे आणि आता पंजाबला जाण्याची पूर्ण तयारी आहे. 4 जूनला भाजपनं राज्यसभेसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात बिट्टू यांचं नाव नव्हतं. मी जो पंजाबचा संदर्भ दिला तो इथे महत्त्वाचा आहे. अकाली आणि भाजपला मिळून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पुन्हा हरवता होते का ते बघायचं आहे. आणि काँग्रेस पक्ष तिथं पुन्हा त्या पक्षाचं पुन्हा तिथं रिसरेक्ट होऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे. चौथा मंत्री आहे पंकज चौधरी, वित्त राज्यमंत्री आहेत. हे उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज मतदारसंघातून 7 वेळेला लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. पंकज चौधरी 2021 पासून वित्त राज्यमंत्री आहेत. डिसेंबर 2025मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष झालेत. अर्थात त्यांचं नाव यासाठी चर्चेत येत आहे, एकतर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपमध्ये एक चर्चा सुरू आहे. के कामराज यांचं नाव तुम्ही काढून बघा, गुगल करा, माहिती घ्या. के कामराज यांचा प्रयोग भाजपमध्ये व्हावा अशी इच्छा आता बरेच जण व्यक्त करतात. के कामराज म्हणजे कोण? तर ते दाक्षिणात्य प्रभावी नेते, केंद्रामध्ये मंत्री होते. त्यावेळेला पक्ष संघटन, काँग्रेसचं पक्ष संघटन जे थोडंसं विस्कळीत झालं असं वाटलं, त्यावेळेला के कामराज यांनी अनेक मंडळींनी राजीनामा दिला आणि ते पक्ष संघटनेमध्ये परतले. तसं आता पंकज चौधरी यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी घ्यावी आणि 2027च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीची संघटना आणि निवडणुकीची जबाबदारी घ्यावी असं त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. 5वे मंत्री आहेत ज्यांना डच्चू मिळेल ते आहेत हर्ष मल्होत्रा. त्यांच्याकडे सहकारी राज्यमंत्रीपद आहे. ते 2015-16मध्ये पूर्व दिल्ली महानगरपालिकेचे महापौर बनले. 2024मध्ये ते पूर्व दिल्लीतून खासदार झाले. मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री आहेत. मे 2026मध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष बनलेत आणि त्यांनाही एक पद एक व्यक्ती ह्या न्यायानं त्यांचं मंत्रिपद काढलं जाऊ शकतं, कारण ते दिल्ली भाजपचे अध्यक्ष आहेत. जॉर्ज कुरियनबद्दल मी आधीच सांगितलं, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होते. एकमेव अल्पसंख्याक मंत्री होते, केरळचे आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला कारण कांजीरपल्ली या मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढली होती. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. ते स्वतः 3ऱ्या क्रमांकावरती राहील. आता इंटरेस्टिंग पार्ट काय की जर हे 5-6 नावं जाणार असतील तर येणार कोण? शक्तिकांत दास, द मोस्ट पॉवरफुल म्हणजे RBIचे तामिळनाडू केडरचे 1980चे निवृत्त IAS अधिकारी आहेत. पंतप्रधान मोदीचे प्रधान सचिव 2 आहेत. ते आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव, 15व्या वित्त आयोगाचे सदस्य, G20 शेर्पा आणि 2018 to 2024 RBIचे गव्हर्नर राहिले आहेत. सध्या मोदी सरकारच्या वेगवेगळ्या आर्थिक धोरणाबद्दल जागतिक पातळीवरती चर्चा सुरू आहे. अनेक लोक असं म्हणतात की श्रीमती निर्मला सीतारामन यांना त्यांनी कितीही रिफॉर्म केले तरी जो पॉझिटिव्ह मेसेजिंगचा भाग असतो आंतरराष्ट्रीय पातळीवरती अर्थकारणाच्या दृष्टीने तो काही देता येत नाही आहे. आणि म्हणून जो सीझन्ड IAS ऑफिसर आहे अशाकडं अर्थमंत्रीपद दिलं तर काय होईल, आणि म्हणून शक्तिकांत दास यांची सध्या चर्चा आहे, ते अर्थमंत्री होतील. अनुराग ठाकूर हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण ते एवढे जवळ होते. आणि आपण बघतो की जेव्हा जेव्हा लोकसभेमध्ये भाजपच्या बाजू मांडण्याची वेळ येते त्या वेळेला अनुराग ठाकूर हे अतिशय आक्रमकपणे बाजू मांडतात. बऱ्याच वेळेला वादग्रस्तपणे ते बोलत असतात. ते मंत्री राहिलेले आहेत पण त्यांना मंत्रिपदापासून
अनपेक्षितपणे दूर केलं गेलं होतं. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांचे ते चिरंजीव आहेत. BCCIचे अध्यक्ष होते. हमीरपूर लोकसभा मतदारसंघातनं सलग 5व्यांदा खासदार झालेत. एंट्री का होऊ शकते? कारण अनुराग ठाकूर हे मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री राहिले होते. त्यावेळी माहिती आणि प्रसारण विभाग त्यांच्याकडे होता. त्यांची कामगिरी बरी होती. हिमाचल विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे भाजपला असं वाटतं की अनुराग ठाकूर यांना संधी दिली तर त्याचा हिमाचल प्रदेशमध्ये उपयोग होईल. VD शर्मा यांना संधी मिळू शकते. हे मध्य प्रदेशातून आलेले आहेत, जुने स्वयंसेवक आहेत. 3 दशकं RSS आणि ABVPमध्ये त्यांनी काम केले. मध्य प्रदेशमधल्या बहुतेक राष्ट्रीय नेत्यांना राज्याच्या राजकारणापुरतं मर्यादित ठेवलं आहे. त्यामुळं नरेंद्रसिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद सिंह पटेल यांच्याबरोबर आता VD शर्मा यांचा राष्ट्रीय राजकारणामध्ये समावेश व्हावा असं म्हणतायत. तरुण चूग आहेत, ज्यांना संधी मिळू शकते. पंजाबमधील अमृतसरचे आहेत, त्यांची एंट्री होऊ शकते. त्याचं कारण मुख्य म्हणजे येणाऱ्या निवडणुका आहेत. राघव चड्डा हे नाव खूप इंटरेस्टिंग आहे. राघव चड्डाला तुम्हाला माहिती आहे की 10 आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे सदस्य घेऊन राघव चड्डा हे भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. आणि भाजप हा आपल्या पक्षामध्ये आलेल्या मंडळींचा सन्मान कसा करतो हे दाखवण्यासाठी आता राघव चड्डा यांचं नाव चर्चेत आहे. 2 इंटरेस्टिंग नाव आहेत, पण त्याच्या आधी काकोली घोष दस्तीदार, ज्या बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर अवघ्या 14व्या दिवशी TMC हा पक्ष फुटला. त्यानंतर त्या डॉक्टर ते नेत्या बनलेल्या काकोली पश्चिम बंगालमधल्या 12 मतदारसंघातून सलग 4थ्यांदा खासदार झाल्या. त्या ममता बॅनर्जी यांच्या, जसं इकडे उद्धव ठाकरे यांचे ओमराजे निंबाळकर हे अतिशय विश्वासू होते, तेवढ्याच विश्वासू त्या ममता बॅनर्जी यांच्या होत्या. पण त्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आणि त्याची बक्षिसी म्हणून त्यांची निवड होऊ शकते असं म्हणतायत. अरुण गोविल, रामायण मालिकेतले भगवान राम हे केंद्रीय मंत्रिमंडळात येऊ शकतात, कारण उत्तर प्रदेशमधल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून. महाराष्ट्रातनं संधी कोणाला मिळेल? एक नाव चर्चेत आहे, अर्थातच श्रीकांत शिंदे यांचं. श्रीकांत शिंदे यांना संधी मिळेल असं म्हणतायत आणि त्यांच्याकडे कदाचित कॅबिनेट मंत्रीपद जाऊ शकतं. पण जी 2 नावं आहेत ती फार इंटरेस्टिंग आहेत. एक श्री ओमराजे निंबाळकर किंवा संजय जाधव. संजय जाधव यांना शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागेल असं म्हणतात. पण श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचा आग्रह आहे की ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री व्हावं. स्वतः ओमराजे निंबाळकर यांना व्हायचं नाही, का त्यांना असं वाटतं की आपण जर मंत्री झालो तर मग आपण सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असा संदेश जाईल. आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर की संजय जाधव हा खरा इंटरेस्टिंगचा भाग आहे. पण आता मी जे नाव सांगतोय, कारण तुम्ही मला बरोबर ओळखलं, मी अटल सेतूवरून प्रवास करतोय, संजय दिना पाटील. यू विल बी सरप्राईज की संजय दिना पाटील यांनासुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी त्यांची लागू शकते अशी दिल्ली वर्तुळामध्ये चर्चा. याचा अर्थ काय? तर एकनाथ शिंदे यांचं जे काही बळ वाढलं आहे, त्या वाढलेल्या बळाच्या तुलनेमध्ये त्यांना 2 ते 3 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. किंवा प्रताप जाधव जे पूर्वीचे मंत्री आहेत त्यांना काही काळासाठी बाजूला सारून त्या ठिकाणी संजय दिना पाटील, संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकरपैकी एक आणि श्रीकांत शिंदे असे 4-5 नावं सध्या चर्चेत आहेत. मी भाजपमधनं जे महाराष्ट्रातनं नावं चर्चेत आहेत त्यांची नावं सांगितलेली नाही आहेत, कारण भाजपमध्ये धक्कातंत्र असतंच कायमस्वरूपी. विनोद तावडे यांचा समावेश झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण यावेळेला 2029च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळी मंत्रिमंडळाची रचना केली जाईल, जे त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बरोबर अर्ध्या टप्प्यावरती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तार केला होता. तुम्हाला काय वाटतं? ही जी नावं मी तुम्हाला सांगितलीत ती लॉजिकली गच्छंतीची तर मी सांगितली तुम्हाला, पण नव्याने ज्यांचा समावेश होऊ शकतो अशी नावं जी सांगितलीत त्यांच्याशिवाय काही तुम्हाला नावं दिसत आहेत की जे केंद्रीय मंत्री होऊ शकतात? जरूर सांगा. चॅनल सबस्क्राईब करा.